तर नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे फुल ऑन कामाचा होता। आज आपल्या फार्म हाऊसवर वाघरचं काम सुरू होणार होतं, म्हणून मी आणि मम्मी कारने फार्म हाऊस कडे निघालो। तर अजय आणि पप्पा स्कूटीवरून येणार होते, कारण शेडच्या कामासाठी पाईप कमी पडली होती, म्हणून घरात उरलेली पाईप त्यांनी स्कूटीवर बांधून आणली आणि आम्ही बाकीचं सामान घेऊन फार्म हाऊसला पोहोचलो। पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आमच्या कुत्र्यांना बिस्किट खाऊ घातलं, कारण ते रोज आमची वाट बघत असतात। आज गोट फार्मच्या वॉकिंग एरियाचं काम सुरू होणार होतं, म्हणजेच आपल्या शेळ्यांसाठी वाघरचं काम सुरू होणार होतं। मिस्त्री जाळी बसवण्याचं काम करणार होते। त्यानंतर आम्ही फाउंडेशनसाठी मुरुम पसरवणार होतो। लेबर मिळत नसल्यामुळे सगळं काम आम्ही स्वतःच करणार होतो। तुम्हाला सांगतो गाइस, मुरुम पसरवणं अजिबात सोपं काम नाहीये, पण सगळे मिळून काम करत असल्यामुळे ना मजाच येत होती। मध्ये थट्टा मस्करी आणि भरपूर हसू चालू होतं, म्हणून थकवा जाणवतच नव्हता। दुपारी मी शेतात पाणी सुरू केलं। जिथे पाईप पोहोचत नव्हती तिथे मी स्वतः हाताने झाडांना आणि चाऱ्यांना पाणी दिलं। संपूर्ण दिवस फक्त काम 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 आणि काम। पण आज एक गोष्ट पुन्हा समजली, एकट्यानं काम केलं तर थकवा येतो, पण आपल्या माणसांसोबत काम केलं की आठवणी तयार होत्यात। संध्याकाळी मात्र शरीर पूर्ण थकलं होतं, म्हणून थोड्या वेळ कट्ट्यावर पडून आराम केला आणि समोरच सुंदर वातावरण पण बघायला मिळत होतं। खरं तर फार्म हाऊसवरून निघावंच वाटत नव्हतं, पण उद्याही नवीन काम आपली वाट बघत होतं, म्हणून फ्रेश होऊन आम्ही घराकडे निघालो। चला तर गाइस, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो। अशाच आमच्या गोट फार्मच्या प्रवासासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन अशाच गोट फार्मच्या ब्लॉग मध्ये।